त्यावेळेस आम्ही दोघं नवरा बायको मलेशियाला गेलो होतो आणि माझा मुलगा जो एक पहिलीत होता गच्चीवर गेला आणि ती टाकी 2 मजली होती, तिथून त्यांनी वरून खेळता खेळता पडला. त्यावेळेसची अनसर्टनिटी सिच्युएशन, काय बघायला मिळणार आहे, कसं असणार. जेव्हा तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असतो तेव्हा तुम्हाला खूप प्रॉब्लेम असतो, पण जेव्हा तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम असतो सिरियस, तेव्हा तुम्हाला एकच प्रॉब्लेम असतो आणि तो सगळ्यात मोठा असतो. कारण तो फार मोठा असतो. पाडगावकरांची एक कवितेची ओळ आठवते मला. ते म्हणतात की जगायचं कसं हे तुम्ही तुमचं ठरवायचं, रडत खडत का गाणं. बरोबर आहे. हाय एव्हरीवन अँड व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू ऑन अनदर एपिसोड ऑफ इमोशनली युअर्स विथ प्रतीक. आज आपल्या सोबत आहेत फेमस न्यूट्रिशनिस्ट अँड डॉक्टर मनीषा बंदिष्टी. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू डॉक्टर. थँक्यू. सर्वप्रथम आमच्या या शो वरती आल्याबद्दल आणि ह्या भावनिक साक्षरतेच्या आणि भावनिक बुद्धिमत्तेच्या विषयावरती बोलण्यासाठी आपण आलात, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार. आता सगळ्यात आधी ज्या वेळेला आपण न्यूट्रिशन म्हणतो किंवा भावना म्हणतो, ओके, दोन्हीही गोष्टी या एकमेकांना परस्पर पूरक आहेत. म्हणजे शेवटी इमोशन बेस्ड इटिंग ज्याला आपण म्हणू, ते कंटिन्युअस असतं किंवा तो एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यावरती आपण नक्कीच येऊ. पण सगळ्यात आधी एक डॉक्टर झाल्यानंतर आपण न्यूट्रिशनकडे जावं हे असं तुम्हाला का वाटलं, एक, आणि आतापर्यंतचा तुमचा प्रवास हा सगळा जरा उलगडून सांगा. बरोबर आहे. मी डॉक्टर झाले, त्याच्यानंतर मी पॅथॉलॉजी केलं, पॅथॉलॉजिस्ट झाले. त्यानंतर एक असा पॉईंट आला ना की माझं वजन खूप वाढलं, म्हणजे मी 90 किलो वगैरे झाले असेल. मग पुन्हा नेहमीच जिम, डाएट, एक्सरसाइज हे सगळं मी सुरू केलं आणि त्यावेळेस माझं 2 महिन्यातच भरपूर वजन कमी झालं. ते पुन्हा वाढलं, मग ते मी पुन्हा कमी केलं. अशा ह्या प्रोसेसमध्ये मला कुठून तरी जाणीव झाली, बिंग डॉक्टर, बिंग पॅथॉलॉजिस्ट, की इतकं अट्रॅक्शन झालं मला त्या न्यूट्रिशन विषयाविषयी. असं वाटलं की हे आपल्याला चांगल्या रीतीने मांडता येईल, कारण बेसिक तुमची फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला असतो. त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की आपण ह्याच्यात जास्ती अभ्यास केला पाहिजे. मग मी फिटनेस मॅनेजमेंट, न्यूट्रिशन, कार्डियाक रिहॅबिलिटेशन हे सगळं सुरू केलं. त्यावेळेस माहिती प्रतीक, मला विरोध बराच झाला. म्हणजे तू डॉक्टर असून, पॅथॉलॉजिस्ट असून एक पायरी खाली का उतरतीयस. म्हणजे न्यूट्रिशन त्यावेळेस एक पायरी खाली उतरणं असं होतं. बरं. तर त्यावेळेस ते होतं. आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे, प्रचंड अवेअरनेस आलेला आहे. पण त्यावेळेस तो स्ट्रॉंग निर्णय घेणं, त्यावेळेस पॅथॉलॉजी लॅब पण आपली चालूच, आणि त्याबरोबरीनं मग मी लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि ओबेसिटीमध्ये काम करायला सुरुवात केली. पण ज्या वेळेला लोकांनी असं सांगायला सुरुवात केली की डॉक्टर असून, पॅथॉलॉजिस्ट असून, चांगली प्रॅक्टिस करत असून सुद्धा एक पायरी खाली उतरावी लागली, तर ज्या वेळेला हे लोकांकडनं सारखं बोलणं व्हायचं, त्यावेळेला किंवा कोणी असं म्हणायचं, अरे हे डॉक्टर असून सुद्धा तुम्ही असं करता, असं सहसा कित्येक लोकांनी सांगितलेलं असेल. मग त्यावेळेला जी घालमेल होती आणि जो भावनिक गोंधळ कदाचित झाला असेल किंवा नसेल, मला माहिती नाही, पण त्यावेळेला कुणी असं बोललेलं किंवा टोचून बोललेलं, म्हणजे पॅथॉलॉजीमध्ये तुम्ही टोचून बोलता याला वेगळा अर्थ आहे, पण असं कुणी असं टोचून बोललेलं, त्यावेळेला आपल्या स्वतःला कधी ना कधी सेल्फ डाऊट येतो की आपण हे खरं करतोय, हे बरोबर करतोय का, हे खरंच, इज दॅट वॉट आय एम सपोज टू बी डुईंग, इज दॅट वॉट माय कॉलिंग इज. असे प्रश्न कधी आले का? खरं सांगायचं, असे प्रश्न कधीच आले नाही. मी इतकी पॅशन ड्रिव्हन होते, मला एवढं पॅशन झालं होतं, म्हणून मी आजही म्हणते प्रोफेशनपेक्षा माझं पॅशनच जास्ती आहे, आणि ते फॉलो करण्यामध्ये कसला कमीपणा. आणि मी पॅथॉलॉजी कधी सोडलेलंच नव्हतं, ते तर चालूच होतं. त्याच्यामुळे मला हा डाऊट कधी आला नाही. किंवा पण असं मी बरंच ऐकलं की खाली पायरी, आता जी गोष्ट आता नाहीये, खूप रिव्हर्सल झालेली आहे, पण त्या काळात ते नक्कीच होतं. आता लाईफस्टाईल मेडिसिन ही फार मोठी ब्रांच होऊन येत आहे. हो.
ओबेसिटी मॅनेजमेंट And lifestyle लाईफस्टाईल मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी येतात. कित्येक वेळेला तुला हे माहिती असेल की एखाद्या लाईफस्टाईल मॅनेजमेंटचं डिसऑर्डर हे त्या माणसाच्या कमिटमेंटवरती असतं. जसं तू म्हणालीस की पॅशन इज माय कॉलिंग, दिस इज माय कॉलिंग, माय पॅशन इज माय प्रोफेशन. कित्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की या पॅशनला प्रोफेशनमध्ये आपण कन्वर्ट करावं. आणि नेहमी ज्या वेळेला आपण असं बोलत असतो की आपल्या छंदाला आपण व्यवसाय म्हणून ज्या वेळेला बघतो, त्यावेळेला छंद हळूहळू व्यवसाय होताना त्यातली गणितं आपल्याला जाणवायला लागतात. कारण व्यवसाय शेवटी करायचा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये व्यावसायिक गणितं आणि अतिशय वस्तुनिष्ठ असणं वगैरे हे सगळे भाग येतातच. पण ज्या वेळेला आपण छंद म्हणून तो सुरू केलेला किंवा एक पॅशन म्हणून आपण ज्या वेळेला सुरू करतो, त्यावेळेला ते इक्वेशन्स आपण थोडेसे बाजूला ठेवतो. बरोबर आहे. पण शेवटी त्या इक्वेशन्सकडे जावंच लागतं. आणि तो एक व्यावहारिकपणा म्हणा किंवा बिझनेस ॲक्युमेन म्हणा, हे सगळं असतं. मग अशा वेळेला कधी असं झालं का की मी हे करते, हे पॅशन आहे, हे ठीक आहे, बट इज इट रिवॉर्डिंग इनफ, असं कधी वाटलं का? तेव्हा जेव्हा फायनान्सेसमध्ये तुम्ही रिवॉर्ड मोजता त्यावेळेस ठीक आहे, पण आपला रिवॉर्ड जर पेशंटचा हॅपीनेस, याचं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन आहे, यालाच जर मी रिवॉर्ड समजत असेल तर एवढा याचा क्वेश्चन मला कधी त्रास एवढा झाला नाही. अरे वा, छान. सो देर आर थिंग्स मोर दॅन मनी टू बिझनेस. लेट मी टेल यू दिस. व्हेरी वेल सेड. आणि ह्या पॅशनला सुरुवातीपासून म्हणजे त्या पद्धतीने ड्राईव्ह कर. आता ज्या वेळेला स्वतः यू हॅव लेड बाय एक्झाम्पल की 90 किलो वजन असून सुद्धा आता तर तू व्यवस्थित सडपातळ दिसतेस. सो त्यावेळेला हे ट्रान्सफॉर्मेशन करायला मनाची खूप जिद्द लागली, खूप त्याच्यासाठी एकाग्रता लागली आणि सातत्य लागलं. तर ह्या 3 गोष्टी करण्यासाठी सुरुवातीला ते कसं कठीण गेलं? कारण आय एम शुअर हे जवळपास तुझ्या सगळ्या पेशंट्सला हेच स्ट्रगल्स असतात. हो, त्या स्ट्रगलमधून मी गेले, म्हणूनच आज पेशंटच्या कुठल्याही कंडिशनला माझ्याकडे उत्तर असतं, कारण मी स्वतः त्याच्यातनं गेलेली. यू वॉक द टॉक. ऑसम. तर तुझा प्रश्न असा होता की काय प्रॉब्लेम्स आले, काय इनिशियल चॅलेंजेस आले वजन कमी करताना? हो, ओके. वजन कमी करताना सगळ्यांनाच येतात, तसे मलाही चॅलेंजेस आले. पहिल्यांदा आपल्याकडे सोशल पर्स्पेक्टिव्हच नाही आहे की तुम्ही एखाद्याच्या फूड चॉईसेसला मान देण्याचा. आपण कुठे याला काय एवढं झालंय, हे असंच का खायला पाहिजे या माणसाला, असं ना? हा, त्या प्रकार. कुणाकडे जायचं म्हणलं की मला भीती वाटायची, कारण काय आपली वेळ वेगळी होती. त्या वेळेत मी जेवण केलेलं आहे, आता गेल्यावर तो आग्रह केला जायचा. गंमत सांगते, त्यावेळेस मी वार ठरून ठेवले होते, दत्ताचा वार, गुरुवार असं. अच्छा अच्छा. पण मी एवढी स्पिरिच्युअल त्यावेळेस नव्हते, आज वेगळी कंडिशन आहे. पण तरी अशी काही काही नाटक करावं लागायचे. पण लोकांना आग्रह करायची खूपच. ठीक आहे, मग आता तुझा वार आहे तर मग तू साबुदाण्याची खिचडी खा, नाहीतर दूध साखर घेऊन खा. हा जो आग्रह होता त्याचा खूप त्रास व्हायचा. आताही तुम्ही पार्टीला जाल तर ज्या लोकांना माहिती आहे मी या फील्डमध्ये आहे, त्यांचं कसं होतं की ही काय खातीये, ह्याच्यावर खूप लक्ष असतं. आणि आपण 4 स्वीट्स आहेत, आपण एखादं स्वीट उचलून खातो. अरे एवढे 4 आहेत, मग तू 4 का खात नाही, एकच का खाल्ला? मला नाही वाटत आहे मनातून की ते घ्यावं असं. तर त्यावेळेस मग आग्रह केला जातो की ठीक आहे, मग एवढे 1 गुलाबजामुन तरी घे, बरं अर्धा तरी घे, बरं नाही चतकोर मग घातलंच जातं ते चमच्यानी. हो राईट. मला हे कळत नाही या चतकोरमध्ये मला आनंद काय झाला आणि घालणाऱ्याला किती झाला, कशासाठी हे सगळं उठाठेव केली. माझा मान तरी ठेवा म्हणून. तर बाहेरच्या कंट्रीजमध्ये ही सिच्युएशन नाही आहे. बरोबर. यू हेल्प युअर सेल्फ. करेक्ट. तर तुमच्याकडे एवढं लक्ष दिलं जात नाही. तर या काही चॅलेंजेस सगळ्यांनाच येतात, मलाही आले. पण फॉर्च्युनेटली आता सगळेच थोडेसे अवेअर झाल्यामुळे हा त्रास आता कमी झालेला आहे. मग तो एक जो चॅलेंज होता की कुणाकडे गेल्यानंतर नाही कसं म्हणायचं या माणसाला, की आपल्याला मनातनं नाही म्हणतो आणि आपण म्हणतो नाही, पण ते समजून घेण्याची त्यांच्यामध्ये इच्छा नसेल म्हणा, किंवा तो कधी त्यांना प्रसंग तो पर्स्पेक्टिव्ह त्यांना माहीतच नसेल म्हणा. त्याच्यामुळे
कित्येक वेळेला असं आहे की एवढे का नखरे करतायत, काय एवढं त्याच्यामध्ये, ओके एक जलेबी खाल्ली तर काय बिघडलं. आणि आपल्याकडे माया एक्सप्रेस करायची, लव एक्सप्रेस करायचं म्हणजे गोड खाय. फूड हाच वे आहे. बरोबर. सो फूड अँड इमोशन्स दे गो व्हेरी हँड इन हँड. आपण कम्फर्ट फूडिंग म्हणतो किंवा आपण कित्येक वेळेला इमोशन बेस्ड इटिंग म्हणतो. आणि हे मी बघितलंय की जी लोक डिप्रेशनमध्ये आहेत किंवा जी वेगवेगळ्या सायकोलॉजिकल डिसऑर्डर्समधनं जात असतात आणि ते सुद्धा अवेअर नसतात किंवा इमोशनल टर्मॉईल असतं, त्यावेळेला अचानक चॉकलेट्स खाणं, जंक खाण्याची इच्छा होणं हे अगदी साहजिक आहे, कारण तुमचे हार्मोनल इम्बॅलन्सेस वगैरे बऱ्याच गोष्टी होत असतात त्याच्यामध्ये. मग ज्या वेळेला तुला लक्षात येतं की हे सगळं इमोशन ड्रिव्हन आहे, तर त्यावेळेला तू त्या गोष्टींना कसं हँडल करते, त्या पेशंट्सला कसं हँडल करते, कारण ते हे मान्य करण्याच्या स्थितीतच नसतात की मला डिप्रेशन आहे किंवा मला काहीतरी असं झालेलं आहे की आय एम इमोशनली गेटिंग व्हेरी मूड स्विंग्स होत आहेत किंवा अजून काही होतंय. ते म्हणतात नाही माझी खायची इच्छाच आहे, पण तुला ते लक्षात येतं की हे इमोशन बेस्ड इटिंग आहे. हो बरोबर आहे. त्याच्यासाठी न्यूट्रिशनिस्ट फक्त नाही तर सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट ह्यांची पण आपल्याला हेल्प घ्यावी लागते जर जे बॉर्डरलाईनच्या वर असेल. डिप्रेशन म्हणा, मायनर प्रॉब्लेम्स, अँझायटी प्रॉब्लेम्स फक्त काउन्सिलिंग आणि न्यूट्रिशनने सॉल्व्ह होऊ शकतात. पण कुणालाही जर आपण फोर्स केला आणि सांगितलं नाही तू हे खाऊ नको हे खा, तर तो माणूस ऐकणारा नसतो. पण त्यांनाच हा सगळा कॉन्सेप्ट जर सांगितला की फूड आणि मूड यांचं रिलेशन काय आहे हे पूर्ण सांगितलं, फूड आणि मूड खूपच रिलेटेड आहेत, त्यांचं घट्ट रिलेशनशिप आहे सायकोलॉजिकली, बायोलॉजिकली, इव्हन कल्चरली. आपल्याकडे फूड आणि मूड खूप जवळचे आहे. तुम्ही काय खाता त्याच्यावर तुमचा मूड बनतो आणि काय मूड आहे त्याच्यावर तुम्ही फूड चूज करता. तर त्यांना एक्झॅक्टली. तर एक फुल प्रोसेस मी त्यांना समजून सांगते. जर आपल्याला वेळ असेल तर मी तुम्हाला सांगू शकते तो प्रोसेस. कसं आहे ना, मी 4 गोष्टींनी ते समजून सांगू शकेल तुला. एक तर लक्षात घे ब्रेन ना, तर ब्रेन मध्ये ना काही पदार्थ तयार होतात, त्यांना न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणतात. बरोबर. आपण हॅपीनेस हार्मोन लेमन लँग्वेजमध्ये म्हणू, पण ते न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत, पटकन ऍक्ट करतात. कधी ऐकलं असतील सिरोटोनिन हॅपी हार्मोन आहे, डोपामाइन एंडोर्फिन, हे सगळे. ओके, ते कुठे तयार होतात? त्यांची फॅक्टरी ब्रेनमध्ये आहे. ओके, आणि ते तिथून रिलीज होतात आणि मग आपला मूड चांगला होतो. बरोबर. ओके, मग त्याचा आणि फूडचा काय संबंध? तर त्या न्यूरो ट्रान्समिटर्सचे काही बिल्डिंग ब्लॉक्स तर फूडमधून मिळतात. नंबर 1. नंबर 2, आपलं जे गट आहे म्हणजे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्याच्यातनं त्याला स्टिम्युलस मिळतो. आपण जे फूड खातो त्याच्यावरून त्यांना स्टिम्युलस मिळतो की आता सिक्रेट व्हा, जास्ती सिक्रेट व्हा. काही फूड नाही खाल्लं तर ते बंद पडतील. हा जो प्रकार आहे म्हणजे ब्रेन आणि गट, याला आपण गट ब्रेन ॲक्सिस म्हणतो. अशा प्रकारे ते न्यूरो ट्रान्समिटरचा पदार्थ तयार होण्याचा स्टिम्युलस आणि त्याचे जे बिल्डिंग ब्लॉक्स हे सगळे गटमध्ये तयार होतात. आता दुसरी गोष्ट, आपण गटकडे येऊ. हे गट आहे ना, त्याची इनर लाइनिंग असते ना, त्याच्यामध्ये ना मायक्रोबायोम नावाचे बॅक्टेरिया, व्हायरस टाईप असे प्रकार असतात. त्याची कॉलनी तयार झालेली असते. आपल्या बर्थपासून हळूहळू ती कॉलनी तयार होते. मग तुम्ही चाइल्डहुडमध्ये जे खाता, चांगलं खाल्लं असेल तर चांगली कॉलनी तयार होईल, वाईट खात असाल तर वाईट कॉलनी तयार होईल. ओके, हे खाण्यावर आहे. ती खाल्ल्यामुळे ती कॉलनी तयार होते. ओके, तर ती चांगली कॉलनी जर तुम्हाला तयार करायची असेल तर काय करायचं? तर असं नाही की तुम्ही नंतर लॅटर स्टेजला तुम्ही ती कॉलनी पुन्हा तयार करू शकत नाही, आत्ता पण करू शकता. की तुम्ही इमोशनल तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुम्ही पहिल्यांदा तुमची गट हेल्थ नीट करा, कारण त्याच्यामुळेच तुमचे हॅपी हॉर्मोन रिलीज होणार आहेत, एंडोर्फिन्स. ओके, तर मग असं कसं करायचं? असं झालं तर की अशी चांगल्या बॅक्टेरिया डायरेक्ट टाकता आल्या आपल्या गटमध्ये तर त्याला म्हणतात प्रोबायोटिक, जे आपण फर्मेंटेड फूडमध्ये मिळतं. करेक्ट. लाईक कर्ड आहे, इडली, डोसा, पिकल, ह्यामध्ये फर्मेंटेड आहे. तर ते प्रोबायोटिक डेली बेसिसवर खाल्लं तर ती चांगली कॉलनी तयार होती आणि मग चांगले एंडोर्फिन्स रिलीज होतील. दुसरं आहे प्रीबायोटिक, म्हणजे हे फूड जे ह्या ज्या कॉलनीला जी तयार झाली आहे त्यांना फीड करणार, पोषक तत्व. ते काय आहे? तर तेच तुमचे सगळे सिरियल्स आहेत, ओट्स आहेत, बाजरा आहे, ज्वार आहे,
इवन काही फळं आहेत, लाईक बनाना आहे, नट्स आहेत, सीड्स आहेत, जवस वगैरे, आणि हाय फायबर फूड, सलाड आहे, फ्रुट्स आहेत. हे 3 गोष्टींनी तुमची चांगली मायक्रोबायोम तयार होईल. राईट. तर हे समजून सांगणं फार आवश्यक आहे. तिसरी गोष्ट मग इमोशनल, जे तू म्हणालास की स्टिम्युलाय काय आहेत, तर कुणाला स्ट्रेस आहे, स्ट्रेस आलं की एक हार्मोन रिलीज होतो, त्याला कॉर्टिझॉल म्हणतो आपण, स्ट्रेस हार्मोन म्हणतो. कॉर्टिझॉल रिलीज झाला की आपल्याला मूड, बेली फॅट वाढायला लागतं, हां, बिंज इटिंग सुरू होतं, फॅटी फूड, स्वीट फूड ह्यांच्यावर, आणि बेली फॅट वाढायला लागतं. अशा वेळेस जर तुला हे सगळी प्रोसेस माहिती आहे तर ॲटलिस्ट आपण हा विचार करू शकतो की मला स्ट्रेसमध्ये आहे, तर हे चिप्स वगैरे घरात पण नाही ठेवायला पाहिजे. त्याच्याऐवजी हेल्दी अल्टरनेटिव्ह आपण तिथं ठेवूया. नट्स ठेवले, सीड्स ठेवले, डार्क चॉकलेट ठेवले, तर अप्रोच तिथंच जातो. हे झालं तुझं स्ट्रेसचं. दुसरी गोष्ट आहे अँझायटी. अँझायटीमध्ये एक तर तुम्ही खातच नाही, नाहीतर खूप जास्ती खाता, सिमिलर वे. तिसरं आहे हां, तर अँझायटी इश्यू मायकल जॅक्सनला खूप होता. अच्छा. हां, त्याला स्वतःच्या बॉडी इमेज विषयी इतकं हे वाटायचं, त्याच्यामुळं हां एक्झॅक्टली, त्याच्यामुळं त्याला तर इटिंग डिसऑर्डर झाली, त्याला आपण ॲनोरेक्सिया नर्वोसा म्हणतो, खाणंच सोडून देणं. तिसरी गोष्ट डिप्रेशन. त्याच्यामध्ये पण हाच प्रकार होतो. तुम्ही म्हणजे खूप खाता डिप्रेशन स्टेजमध्ये, पण तिथेच जर अवेअरनेस असेल तुम्हाला आणि हे सगळं सायन्स माहीत असेल, तर दीपिका पादुकोणनी या अवेअरनेसमुळे, हेल्दी इटिंग, नीट इटिंगनी तिने डिप्रेशनवर मात केली. सायकॅट्रिस्टची तर मदत ऑफकोर्स लागते, पण त्याबरोबरही न्यूट्रिशनची मदत लागते, आणि ह्याचा अवेअरनेस विशेष नाही आहे की न्यूट्रिशनमध्ये ज्या वेळेला आपण चांगले बॅक्टेरियाज प्रोबायोटिकच्या अनुषंगाने आपण टाकतो, त्यावेळेला ते फक्त गटसाठी नाही, तर ते आपल्या माइंडसाठी, आपल्या इमोशनल वेलबिंगसाठी तेवढंच महत्वाचं असतं. म्हणजे मूड बुस्टिंग फूड खायला पाहिजे जास्तीत जास्त. इव्हन रात्री खाण्याची, स्नॅकिंग करायची सवय झालेली आहे, ती पण प्रॉब्लेम आहे. कारण रात्री तुम्ही खाता, तुमचं रात्री मेटाबॉलिझम एकदम म्हणजे वाट लागते तुमच्या मेटाबॉलिझमची, आणि मग त्याचा परिणाम शरीरावर होतो. मग अशा वेळेस कसं मॅनेज करायचं, शेड्यूल कसं करायचं, हे आपण पेशंटला शिकवतो की तुझ्या लाईफस्टाईलमध्ये असं शेड्यूल करायला पाहिजे, तसं शेड्यूल करायला पाहिजे. ह्या गोष्ट आहे. अजून एक शेवटचं गोष्ट, चौथी मी तुला 4 गोष्टी म्हणाले होते, शेवटची म्हणजे कल्चरल इम्पॅक्ट. आपल्याकडे बघ, सण म्हणलं की काहीतरी गोड करणं आलं, म्हणजे होळीला गोडपोळी, पुरणाची पोळी. हे वाईट नाही, हे कल्चरली चालत आलंय. पण प्रश्न असा आहे, होळी झाल्यावर दुसऱ्या दिवशी पण स्मार्टफोनवर बटन दाबून लगेच बासुंदी येते, ते त्या काळी नव्हतं. त्या काळी अगदी गोड म्हणजे सणापुरतं त्या दिवशीच होतं. हे आपण समजून नाही घेत. दुसरं रिवॉर्ड सिस्टीम, म्हणजे तू आता परीक्षेमध्ये तू खूप चांगले मार्क घे, मग मी तुला आईस्क्रीम खायला देतो. रिवॉर्ड सिस्टीम थोडीशी चेंज करायला पाहिजे. तू चांगले मार्क घे, मी तुझ्याबरोबर सिंहगड चढायला येतो. वा, हा ना, थोडेसे चेंजेस व्हायला पाहिजेत, पूर्ण नाही पण निदान थोडेसे. आणि दुसरी गोष्ट, हे मीडियावर एवढं फॅट डायट्स किंवा बॉडी इमेजचं जे हे झालेलं आहे, म्हणजे हां, म्हणजे 6 पॅक्स ॲब्स म्हणजेच तुम्ही फिट आहात, 0 फिगर म्हणजेच तुम्ही फिट आहात, हे सतत आजच्या यंगस्टर्सवर बंबार्डिंग केलं जातं. आणि जेव्हा मग तुम्ही बाहेर जाता किंवा तुम्ही स्मार्टफोनवर मागवता, तेव्हा जे जे चांगलं दिसतं ते मागवता. आधी किराणाच्या दुकानामध्ये जाऊन मला हे पाहिजे तेवढी वस्तू घेऊन येत होतो. हो, राईट. कारण जेवढी गरज होती तेवढीच आपण. एक्झॅक्टली. आता ती वस्तू पुन्हा टीव्हीवर हे दाखवलं होतं, ते दाखवलं होतं, ह्याच्याने 6 पॅक्स होत होते, हे ते म्हणजे ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट होतो तुमच्या खाण्यावर. आणि ह्या सगळ्याचा जर अवेअरनेस निर्माण केला गेला आणि व्यवस्थित शिकवलं गेलं, तर नक्कीच माइल्ड बॉर्डरलाईन केसेस जे आहेत, डिप्रेशन, अँझायटी जे तू म्हणतोयस, त्यांना हील व्हायला अगदी मदत होईल. वा, म्हणजे बरोबर आहे. पहिली गोष्ट जी आहे की ते फूड अँड मूड याबद्दल आपण बोललो. दुसरं आपण बोललोय ते कल्चरल ॲस्पेक्ट. तिसरं ब्रेन गट ॲक्सेस तिसऱ्या गोष्टीवरती. आणि चौथं रिवॉर्ड्स. या 4ही वरती जर आपण काम केलं तर माइंड अँड बॉडी ऑलवेज ॲक्ट इन टँडम विथ इच अदर, असं जे आपण म्हणतो. ऑन अ लाईटर नोट, ओके,
नो वंडर दे से दॅट अ जर्नी टू अ मॅन्स हार्ट इज थ्रू हिज स्टमक. कारण फूड आणि मूड. सो दॅट इज समथिंग दॅट आय एम जस्ट टेकिंग इट ऑन. आणि याच्यानंतर ज्या वेळेला आपण इकडे जाऊ की न्यूट्रिशनलमध्ये किंवा हेल्थमध्ये, आपण हे विसरून जातो की आधीची लोक कित्येक वेळेला आपल्याकडे जी काही आजोबा वगैरे अशी मंडळी फिजिकल ऍक्टिव्हिटी, त्यावेळेला फिजिकल ऍक्टिव्हिटीज होत्या, जातं होतं, वरवंटा होता. आता ते जातं तो वरवंटा नाही आपल्याकडे. पानाचा डबा होता, ते सुद्धा नाही आहे आता आपल्याकडे. तर हळूहळू या गोष्टी ज्या वेळेला नाही आहे, सांध्यांना व्यायाम नाही आहे, तर या गोष्टी आणि त्यावेळेसचं लाईफस्टाईल आणि आजचं लाईफस्टाईल याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मग आपण काही बंधनंही स्वतःवरती घालून घ्यायला पाहिजे, गरजेची आहेत आणि ती गरजेची आहेत. आणि त्याच्यामुळे इमोशनल हेल्थ आणि न्यूट्रिशनल हेल्थ ही दोन्हीही सुधारते. ऑसम. आता याच्या पुढे जाऊन मला एक विचारायचं आहे की हेल्दी फूड हे खरं म्हणजे आपले जे ग्रेन्स जुने होते, बाजरं असेल किंवा नाचणी असेल, ज्वारी असेल, हे आता जास्तीत जास्त आपण रेकमेंड करतो. म्हणजे थोडक्यात आपण जिथनं सुरुवात केली किंवा आपल्या पूर्वजांनी जिथनं सुरुवात केली तिथे आपण परत जायलाच पाहिजे आणि जातोच. कित्येक वेळेला हे पॅक्ड हेल्दी फूड नावाचा प्रकार येतो की एक मी एवढं काहीतरी घेतलं, सप्लिमेंट घेतलं आणि आता मला बाकी कुठल्याच गोष्टीची गरज नाही. किंवा आता मी काहीतरी रागी चिप्स घेतल्या किंवा काहीतरी अजून वेगळं काहीतरी घेतलं आणि हेल्दी फूड इज रिअली गुड. ते ब्राऊन ब्रेडमध्येच मी माझं सँडविच घेतो वगैरे वगैरे. किंवा मी स्टेविया बेस्डच मिठाई खायला घेतो किंवा खजूर बेस्डच मिठाई खायला घेतो वगैरे. तर ह्या हाऊ हेल्दी इज हेल्दी फूड, ऑर दे आर प्लेइंग विथ युअर इमोशन्स. एक्झॅक्टली, यू सेड इट. पूर्णपणे नाही, पण आय कॅन से लाईक 60-70% दे आर प्लेइंग विथ युअर इमोशन्स. दॅट्स अ मेजर पार्ट, 60-70%. अगदीच. आता तू म्हणालास, एक उदाहरण दिलं मी, खजूरची मिठाई, त्याच्यात वाईट काहीच नाही. फक्त ना यू शुड बी एबल टू रीड द लेबल्स, की लेबलमध्ये काय लिहिलंय. छुप्या गोष्टी पण लिहिलेल्या असतात. त्याच्यामुळे असं नाहीये की सगळंच फूड हे वाईट आहे आणि सगळंच, पण कितीही म्हण, पॅकेज फूडमध्ये प्रोसेसिंग खूप झालेली असते आणि तो मोठा प्रॉब्लेम आहे. कधीतरी खाणं वेगळं, पण रोजच्या रोज डिनर माझं बाहेरूनच येतं, पॅक फूडच येतं, किंवा मी रोजच रात्री चिप्स खातो, याला अर्थ नाहीये. इंडियन फूडमध्ये डायव्हर्सिटी एवढी आहे की सगळ्या प्रकारच्या तुझ्या बॅक्टेरिया तुला मिळू शकतात. म्हणजे तुझा मायक्रोबायोम एवढा डायव्हर्सिफाय होऊ शकतो. तर एवढी डायव्हर्सिटी आहे, त्याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. ते सोडून देऊन, म्हणजे इतकं चांगलं इंडियन कल्चर फूड आहे, ते सोडून देऊन आपण वेस्टर्न फूड आता अडॉप्ट करत आहोत. तोच आपला मोठा प्रॉब्लेम आहे. आणि फास्ट फूड अडॉप्ट करत आहोत. कारण सगळं आता बटनवर मिळालं आणि तस सध्या प्रॉब्लेम आहे. आणि किचनमध्ये स्वयंपाक करायला पण कुणाला वेळ नाही. हो, कारण आता म्हणजे दोन्ही पार्टनर्स हे काम करत असतात, सारखे कामाच्या गरजा आणि हाय प्रेशर जॉब्समुळे प्रत्येक वेळेला आपण घरी त्या पद्धतीने तेवढंच न्यूट्रिशनल एलिमेंट्सकडे लक्ष देऊन जेवण बनवू हे काही होत नाही. प्रॅक्टिकली सध्या ते पॉसिबल होत नाही. पण त्याच्यामध्ये विचार करून बसून, विचारविनिमय करून त्यातला मिडल वे काढणं शक्य आहे. पण काही का होईना, म्हणजे शेवटी आपल्या पारंपरिक जेवणाकडे आपण वळायला पाहिजे. अगदी. काही दिवसांनी मला भीती वाटते हे किचन प्रकारही बंद होईल. पॅन्ट्री येतील, फक्त तिथे एक मायक्रोवेव्ह असेल, बाहेरचे पॅकेट्स घ्यायचे, गोडायचे, गरम करायचे आणि खायचे. घरामध्ये किचनच नाही. आणि तो दिवस लांब नाही. मुलांना आज बघ, भाज्या किती माहिती आहे आपल्याला, जितक्या माहिती त्याच्या अर्ध्याच्या वरचे नावं पण माहित नाहीत त्यांना. खरंय. तर मग ते त्यांच्या पिढीत त्यांचा संसार सुरू करतील तेव्हा तर त्या भाज्या तर लुप्त होतील त्या भाज्या. तर ह्याची खूप मोठी भीती आहे. त्याच्यामुळे अवेअरनेस प्रोग्राम्स खूप पाहिजेत. यंग्स, तर मी क्लिनिकमध्ये हा अवेअरनेस आणायचा खूप प्रयत्न करते यंगस्टर्सला. बेसिकली बाकीच्यांना तर समजा माहीत असतं. कित्येक मुलांना, मुलींना आपल्या बॉडी टाईप बद्दल आपण बोललो की ते कॉम्प्लेक्सेस असतात.
आणि ते एक्सेप्ट करत नाही की आय एम ओके, आय एम गुड द वे आय एम. आणि मग त्याच्याकडनं अचानक फॅट डाएटकडे वळतात. ओके, 0 फिगर आपण बोललो किंवा 6 पॅक्स बोललो, अतिशय जास्त व्यायाम करणं किंवा अजून काही बरेच बंधनं वगैरे घालून घेणं. आणि ते कुठल्याही गोष्टीचा ज्या वेळेला अतिरेक होतो आणि त्याचं स्वतःसोबत की एक नॉन एक्सेप्टन्स आहे. आय हेट द वे आय लुक, आय डू नॉट लाईक माय सेल्फ. मग याच्यामधनं निर्माण होणारी दुसऱ्या मानसिक अवस्था या बऱ्याच वेगवेगळ्या असतात. अँड बिईंग फ्रॉम इमोशनल इंटेलिजन्स बॅकग्राऊंड, आय कॅन ऑलवेज से दॅट एक्सेप्टन्स इज द की. अँड दॅट एक्सेप्टन्स समवेअर इज मिसिंग. मग त्यावेळेला ते न्यूट्रिशनिस्टकडे येतात आणि तिथे सुद्धा कित्येक वेळेला डिमांड्स अशा असतात की मला लवकर रिझल्ट्स पाहिजेत. काय तर 6 महिन्यात माझ्या भावाचं लग्न आहे, काय तर म्हणे अजून काहीतरी आहे, ओके माझा नवीन जॉब सुरू होतोय वगैरे वगैरे. बरोबर आहे. मग अशा वेळेला ज्या वेळेला अतिशय इम्पेशंट आणि अतिशय टार्गेट बेस्ड असं काहीतरी घेऊन लोक येतात आणि तुला त्यांना सांगायचं असतं की ही एक प्रोसेस आहे आणि ही सतत चालत राहणारी प्रोसेस आहे. मोर दॅन डाएट, कॉन्सन्ट्रेट ऑन हेल्दी इटिंग आपण जे बोललो होतो मागे. तर त्यावेळेला अशी ज्या वेळेला लोक येतात त्यावेळेला ह्या भावना घेऊन किंवा भावनांचा अतिरेक घेऊन कुठला तरी न्यूनगंड, कुठला तरी अहंगंड, कुठलं तरी एक उद्दिष्ट समोर ठेवून जे काही म्हणजे खूपच फारफेच्ड आहे वगैरे, की इतक्या लवकर इतकं ट्रान्सफॉर्मेशन हे शक्य नाही आहे. मग अशा वेळेला तू स्वतःचा अनुभव त्यांना सांगून कशा पद्धतीने त्यांना मोटिवेट करतो. म्हणूनच न्यूट्रिशनमध्ये काउन्सिलिंग पार्ट हा फार फार मोठा पार्ट आहे. पहिले 2 विजिट्स तुम्हाला पेशंटचा जो ॲटिट्यूड आहे तोच बदलायला लागतो. मी त्यांना सांगते की तुम्ही या टेस्ट करून घ्या, टेस्ट राहू द्या, त्याच्यात वेळ जातो, पटापट मला डाएट द्या, 8 दिवसामध्ये माझं 3 किलो वजन कमी करून द्या. अरे वा, म्हणजे पिझ्झा ऑर्डर केल्यासारखं 20 मिनिटात पिझ्झा डिलिव्हर करा. वा. पण इथे आपल्याला पेशंटली घेऊन त्यांना समजून सांगणं फार महत्त्वाचं आहे की ही इट्स अ प्रोसेस. म्हणजे असं वजन कमी करून काय होईल, तुम्ही वजन कमी कराल, तुम्ही सोडलं की लगेच ते वर जाईल आणि फिजिकल डॅमेज, इमोशनल डॅमेज तो तर वेगळाच, पुन्हा लगेच वर गेल्यामुळे. बरोबर. ओके, त्याच्यामुळे भले हळूहळू होईना का, पण ते हळूहळूच झालं पाहिजे. ही प्रोसेस ही हळूहळूच आहे आणि हळूहळूच झाली पाहिजे. तुझ्या बहिणीच्या लग्नापर्यंत तुझे 3-4 किलो होतील, हे माझं प्रॉमिस. त्याच्यावर पाहिजे असेल तर मला क्षमा करा, माफ करू. तर असं स्ट्रेट फॉरवर्ड असणं फार महत्त्वाचं आहे, फर्म असणं फार महत्त्वाचं आहे त्यांच्याशी आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस. त्याच्यामुळे ॲज आय सेड काउन्सिलिंग पार्ट आहे. आता प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंड घेऊन येतो, तरी पहिल्या वीकला मी प्रयत्न करते की त्यांनी मोटिवेट व्हावं, म्हणून त्यांचं थोडं जास्ती वजन कमी व्हावं, जेणेकरून ते मोटिवेट होतील. प्रत्येकाला मोटिवेशनची गरज असते, पण त्यासाठी फॅट डाएट किंवा एकदम एक्स्ट्रीम डाएट्स कोणीही देऊ नये. त्याच्यामुळे जर आपण असं बोललो आणि व्यवस्थित समजून सांगितलं तर पुढचं समजतो. जास्तीत जास्त तो काय होईल, तो दुसरीकडे जाईल, 1 महिना ट्राय करेल ते फास्ट डाएट, दुसऱ्या महिन्यात त्यांचं वजन वाढेल, 3ऱ्या महिन्यात लग्नाला 3 महिने राहिलेले असतं ना माझ्याकडे. So people come to you when everything else is not working. बरेचदा. अरे बापरे. आणि अशा बरेचदा सगळेच जण असं करतात. इट्स अ कॉमन ह्युमन सायकोलॉजी की नाही मला हे प्रयत्न करून बघू दे, हे फास्ट आहे ते प्रयत्न करून बघू दे. जेव्हा खूप इच्छा असते ना मग माणूस साहजिकच हे सगळे अवलंब करतो, पण नंतर येतात आणि मग समजतात आणि मग मला त्यावेळेस मला आनंद होतो की आपण व्यवस्थित काउन्सिलिंग केली आहे आणि त्यांना समजलेलं आहे आणि ते आता हळूहळू या प्रोसेसमध्ये जात आहे. आपण चुकीचा सल्ला देण्याचं टाळलेलं आहे आणि हे त्या माणसाला कळालेलं आहे. हे तुला ज्या वेळेला कळतं त्यावेळेला मग ती प्रोसेस त्याच्या पुढे सुरू होते. एक्स्ट्रीम डिझायर जेव्हा असते ना लोक असं चूज करतात, त्यात म्हणजे तो नॅचरल प्रोसेस आहे, पण आपोआप स्वतःलाच समजून त्या जेव्हा परत येतात तेव्हा ती जर्नी खूप चांगली होऊन जाते. कारण ते ओनरशिप घेतात. आपलं जे काय होणार आहे, जी काही प्रोसेस आहे त्याची ओनरशिप घेणं खूप महत्त्वाचं आहे. मला वजन कमी करून दे हे जेव्हा वाक्य मी ऐकते त्यावेळेस पहिल्यांदा हेच काउन्सिलिंग करते की हा प्रॉब्लेम तुझा आहे, तुझ्या आईचा पण नाही.
बरेचदा घरी गेल्यावर आईवर चिडचिड, मला हे नाही खायचं ते खायचं. हा तुझा आहे, तू पूर्ण त्याची ओनरशिप घेणार असशील तर आपण तर ह्याच्या मग पुढे पुढे जाऊ. बोल.